पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असल्याने पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पद्मपानी फाउंडेशन संचलित अभिजात पाली भाषा संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले सभागृह भावनी पेठ पुणे येथे अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात म्यानमार, श्रीलंका, व्हिएतनाम, जर्मनी, स्वित्झर्लंड, साऊथ कोरिया, थायलंड या 8 देशातील पाली विषयातील तज्ज्ञ आणि संशोधक सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक राहुल डंबाळे, संचालक सुवर्णा डंबाळे, स्वागत अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली व बौद्ध अध्ययन विभाग जो आहे त्यांच्याकडे या संदर्भामध्ये आम्ही बौद्धिक मार्गदर्शन मागितलं। बौद्धिक मार्गदर्शन हा शब्द जरा वेगळ्या अंगाने घेऊ नका, तो पलीकडचा शब्द वाटेल। तर बौद्धिक मार्गदर्शन आम्ही त्यांना मागितलं आणि आमची भेट आदरणीय दीपाली पाटील मॅडम, रितेश ओहाळ सर यांच्याशी झाली। त्यानंतर सर्व विभागाशी, देवकर सर वगैरे सर्वांशी आमची चर्चा होत गेली। पंजाबी भाषेत आहे, सिंधी भाषेत आहे, बंगाली भाषेत आहे, कर्नाटकाच्या भाषेत आहे। म्हणजे आज जेवढ्या भाषा ज्या आहेत या देशामध्ये, या राज्यामध्ये जेवढ्या भाषा आहेत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय पालीचं। आणि निश्चितपणे आज प्रत्येक जर आपण संशोधन केलं तर या राज्यातील ज्या ज्या काही भाषा आहेत या भाषांमध्ये पालीचे शब्द आहेत। पाली भाषा ही काही कष्ट झाले। मला या ठिकाणी स्वागतपर बोलत असताना मला दोनच मुद्दे सांगायचे आहेत, कारण वेळ झालेल्याने जास्ती वेळ घेणार नाही, कारण आपल्याला प्रमुख पाहुण्यांचं ऐकायचं आहे। ज्या पुण्यामध्ये आपल्या समाज व्यवस्थेमध्ये शिक्षणालाच बंदी होती, एक ठराविक वर्गाकडे शिक्षण होतं, तर पुण्यामध्ये ज्या सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय त्या ऐतिहासिक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंची ही पुण्यनगरी किंवा पुणे आहे। महिलांकरता पहिली शाळा सावित्रीबाई फुलेंनी काढली। त्या सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये पाली भाषेचं पहिलं महाराष्ट्रातील अधिवेशन होते, हे अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे। पाली भाषा ही काय आज आलेली भाषा नाहीये किंवा उगम पावलेली भाषा नाहीये किंवा ती संशोधन करून आलेली भाषा नाहीये, तर ती प्राकृत भाषेमधून आलेली भाषा आहे। ज्यावेळेस मनुष्याचा जन्म झाला, उगम झाला आणि अभिव्यक्त होण्याची एक कला त्याच्यामध्ये निर्माण होत गेली। एक डॉक्टर म्हणून आम्हाला जे शिकवलं जातं एक हिस्टॉरिकल इव्हेंट्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये, तर मनुष्य पहिलं हातवारे करायचा, डोळ्यांनी काय करायचा, लिप रिडिंग करायचा, हे सगळं जे आहे हे नंतर ज्यावेळेस तो बोलण्याच्या परिस्थितीमध्ये आला तर तो प्रकृतीशी पहिला निगडीत झाला। प्रकृतीशी म्हणजे आज दिवस आहे, उजेड आहे, रात्र आहे, अंधार आहे, आज पाऊस पडतोय, वारा येतोय, झाड आहे, वन्यजीव प्राणी आहेत, हे सगळं जी आहे ही भाषा पहिली डेव्हलप झाली, ज्याला प्राकृत भाषा समजली जाते। आणि त्या प्राकृत भाषेमधनं जी पहिली भाषा आली, अतिशय सरळ साध्या सोप्या
भाषेमध्ये ती आली पाली भाषा. आणि पाली भाषेवरती संस्कार आणि संशोधन करून मग संस्कृत आली. त्यामुळे हा एक डिबेटेबल इश्यू जो नेहमी घेतला जातो की पाली आधी का संस्कृत, तर एक सत्सद विवेक बुद्धीचा मनुष्य जो संशोधनातून कोणत्याही गोष्टी मांडतो त्याच्यामध्ये मला वैयक्तिक वाटतं की पाली ही प्रथम आलेली भाषा आहे. आणि म्हणून आज त्या पाली भाषेचं जे आपण ह्या जे जागर करतोय, तर हे जागर करत असताना माझा जन्म झाल्यानंतर पहिला संस्कार माझ्यावरती जो माझ्या बौद्ध धम्मामध्ये झाला, माझं नामकरण समारंभ किंवा बौद्ध धम्मामध्ये कोणतीही विधी करत असताना पहिलं त्रिशरण पंचशील घेतलं जायचं. आणि त्रिशरण पंचशील घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मी एक उदाहरण पंचशिलीतलं घेतो की शेवटचं पंचशिलेतलं जे शील आहे, सुरामे रय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी, म्हणजे दारू पिऊ नये, व्यसन करू नये, हे बुद्धांनी पाली भाषेमध्ये त्या काळामध्ये सांगितलं, जे मला जन्मताच या ठिकाणी बौद्ध धम्माच्या अध्ययनामधनं मला दिसतंय.